पोरांनो, आपण आज घेत आहोत पोषण. न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण. पोषण म्हणजे काय? आपलं अन्न. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये कोणकोणते भाग असतात हे नाही तुम्हाला माहीत आहे. फक्त तुम्हाला वाटते फक्त आम्ही भातच खातो, वरणच खातो, चपातीच खातो. पण पोषणमध्ये जे काही पोषक द्रव्ये येतात ते कोणकोणती असतात हे आपल्याला शिकायचं आहे पोरांनो. आणि खूप चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं आपण शिकणार आहोत. तुम्हाला वाटणारही नाही की आपण काहीतरी वेगळं शिकलो, पण मात्र हे तुम्हाला तुमच्या कुठल्याही परीक्षेमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला खूप उपयोगाचं असणार आहे. तुम्हाला माहिती पण होणार आहे की आपण अन्नामध्ये काय काय खाल्लं पाहिजे, न्यूट्रिशन काय काय घेतलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणतात, प्रोटीन कशाला म्हणतात, फॅट कशाला म्हणतात, विटॅमिन कशाला म्हणतात, वॉटर, मिनरल्स हे जे आहेत हे सगळं आपण शिकणार आहोत. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं तर आपल्या अन्नामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतं पोरांनो कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स असतं. कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्याला म्हणतात कर्बोदके. कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. हे कर्बोदके जे आहेत ना पोरांनो, तर ही सर्वात जास्त प्रमाणात असतात आणि महत्त्वाचे असतात. या कर्बोदकांचे 3 प्रकार पडतात. म्हणजे 3 प्रकारचे कर्बोदके असतात. याला स्टार्च आणि शुगर म्हणू शकतो आपण त्याला. स्टार्च आणि काय? शुगर याच्यामध्ये कर्बोदके असतात. यामध्ये किंवा यांच्या माध्यमातून आपल्याला कर्बोदके भेटतात. कर्बोदकाचे कण किंवा कर्बोदके कशाचे बनलेले असतात असं जर तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला सांगावं लागेल कार्बन. कर्बोदके कशापासून बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन, अरे क्या बात आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एवढं असतं त्या कर्बोदकामध्ये किंवा कार्बोहायड्रेट्समध्ये. CHO इसको चोकोबार CHO चोकोबार म्हणते. हा C फॉर कार्बन, H फॉर हायड्रोजन, O फॉर ऑक्सिजन. हे 3 असतात कशामध्ये? कर्बोदकांमध्ये. हे जे एलिमेंट्स आहेत ह्या 3 एलिमेंट्सपासून कर्बोदके बनतात. ठीक आहे, म्हणजे 1 2 1 या प्रमाणात ते असतात. म्हणजे हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं या कर्बोदकांमध्ये पोरांनो. हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं. मग हे कर्बोदके जी आहेत तर मग हे कर्बोदके आपल्याला कशासाठी महत्त्वाचे असतात तर आपल्या शरीरामध्ये किंवा जे आपण अन्न खातो त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कर्बोदकांचं असतं. स्टार्चचं असतं, शुगरचं असतं, चोचं असतं. चो म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचं असतं. म्हणजे तुमच्या शरीरातला 50 ते 75% जे काही एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे ती तुम्हाला कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. 50 ते 75% जनरल म्हणजे जे अडल्ट लोक आहेत किंवा जे मोठी माणसं आहेत म्हणजे तुम्ही पण आले त्यामध्ये 50 ते 75% जी एनर्जी आहे, जी पॉवर आहे, जी ताकद आहे ती कशापासून मिळते? कार्बोहायड्रेट्सपासून. आणि म्हणून कार्बोहायड्रेट्स महत्त्वाचे आहेत. तरी पण ह्या कार्बोहायड्रेट्समध्ये 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट जर समजा घेतलं त्याच्यापासून पोरांनो आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी भेटते. इतकी एनर्जी मिळते. ह्याचं प्रमाण आहे ते. म्हणजे 1 ग्रॅम जर कार्बोहायड्रेट्स घेतले तर त्याच्यापासून 4 किलो कॅलरी. 4 किलो, के फॉर किलो, CAL कॅलरी. CAL म्हणजे कॅलरी. 4 किलो कॅलरी काय मिळते पोरांनो? एवढी एनर्जी मिळते. कशापासून मिळते? कशापासून? कार्बोहायड्रेट्सपासून. आणि मग हे कार्बोहायड्रेट जे आहेत तर मग पुढे जे प्रोटीन आहेत, प्रोटीन म्हणजे प्रथिने किंवा फॅट म्हणजेच स्निग्ध पदार्थ किंवा त्याला मेद म्हणतो, हे जे फॅट आहेत यांच्या निर्मितीमध्ये देखील हे कार्बोहायड्रेट्स मदत करतात. फॅट फूड खायचं नसते ना? ते बघू आपण पुढं. खायचं नसतं जास्त,
पण ते पण ताकदीसाठी महत्त्वाचं असतं. तुमचं संरक्षण करण्यासाठी फॅटचा उपयोग होतो, ते बघूया पुढं. पण आता सध्या आपण हे कर्बोदकांचं बघू. कर्बोदके आलं का लक्षात? किंवा शरीरामध्ये जे काही लोकांमध्ये फॅट जास्त प्रमाणात झालं तर ते नियंत्रित करण्याचं काम देखील हे कार्बोहायड्रेट्स करतात. कर्बोदके करतात. कर्बोदके कार्बोहायड्रेट्स. कर्बोदके पोरांनो, ही जी कर्बोदके आहेत किंवा कार्बोहायड्रेट जे आहेत याचे 3 प्रकार पडतात किंवा 3 प्रकारे हे आपण खात असतो. उदाहरणार्थ याकाला म्हणतात मोनोसॅकराईड. मोनो म्हणजे एक. मोनोसॅकराईड काय म्हणतात त्याला? मोनोसॅकराईड, एक शर्करा. दुसरा आहे डायसॅकराईड. ठीक आहे, डायसॅकराईड. समझ में आ रहा है कुछ? बोर हो रहा है क्या? मोनोसॅकराईड, डायसॅकराईड आणि पॉलिसॅकराईड. पॉली म्हणलं, हे मोनो म्हणलं तर एकच शर्करा असते त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर ग्लुकोज किंवा साखर किंवा फ्रुक्टोज म्हणजे काय? तर जे फ्रूटमध्ये जी साखर असते त्याला फ्रुक्टोज म्हणतात. फ्रूटमध्ये साखर असते का नाही? फ्रूटमध्ये साखर असते का नाही? असते. तर ती मोनोसॅकराईडमध्ये असते. तिचं डायरेक्ट पचन होतं पोरांनो. मोनोसॅकराईड जे आहे ते माणसाला पचतं डायरेक्ट. कळते का तुम्हाला? मोनोसॅकराईड. डायसॅकराईड मात्र नाही, त्याचं रूपांतर मोनोसॅकराईडमध्ये झालं तर ते पचन होतं. आणि मग पॉलिसॅकराईडचं पण तेच आहे, त्याचं रूपांतर जर मोनोसॅकराईडमध्ये झालं तरच ते पचतं. हां, फ्रूटमध्ये साखर असते, गोड लागतं. जे तुम्हाला गोड लागतं ते सगळ्यांमध्ये साखर असते. तुम्ही त्याच्यामध्ये इनबिल्ड असते, येत नाही कुठून, त्याच्यामध्ये असते. तुम्हाला जे गोड लागतं ते सगळं सॅकराईड आहे, ते सगळे कर्बोदके आहेत. मग तुम्ही म्हणाल पप्पा मी गव्हाचं पीठ खातो तर ते काही गोड नाही लागत. गोड लागतं. चपाती गोड लागते की नाही काही वेळाने, म्हणजे ते सॅक्रेड असते, त्याच्यामध्ये कर्बोदके असतात. तुम्हाला वाटेल ज्वारी, हां आता ज्वारी सांगितलं आपल्याकडं अनुराधाने, तर ते पण तुम्ही खाऊन बघा. थोडी ज्वारी अशी एवढी नका खाऊ, पोट दुखून जाईल. तर ती जी भाकर खातो आपण, भाकर जर थोडा वेळ जास्त वेळ चावली तर ती आपल्याला गोड लागते. तुम्ही साखर नका खाऊ त्या भाकरीसोबत, तरी देखील तुम्हाला ती गोड लागते. अरे पोरांना लागते की नाही? उदाहरणार्थ तुम्ही पेरू खा, पेरू तो गोड लागतो की नाही? तुम्ही मँगो खा, तुम्ही केळी खा, तुम्ही कुठलाही फ्रूट खा, त्याच्यामध्ये साखर असते, त्याला म्हणायचं मोनोसॅकराईड. फ्रुक्टोज कशाला म्हणायचं? फ्रुक्टोज म्हणायचं फ्रूटमध्ये फ्रूटची जी साखर असते त्याला फ्रुक्टोज म्हणायचं. समजलं का? त्यानंतर लॅक्टोज असते, गॅलॅक्टोज नावाची एक साखर असते, ती पण मोनोसॅकराईड असते. ही गॅलॅक्टोज असते ना पोरांनो, ती असते दुधामध्ये. दूध गोड राहतं की नाही रे? का कडू राहतं? दूध गोड राहतं म्हणजे त्या त्याची साखर आहे का नाही? त्याच्यामध्ये काय आहे? साखर आहे. आणि गॅलॅक्टोज म्हणजे दुधामध्ये जी साखर असते त्याला गॅलॅक्टोज म्हणायचं. समजतंय का? दुधामध्ये जी साखर असते त्याला म्हणायचं गॅलॅक्टोज म्हणायचं. फळांमध्ये जी साखर असते त्याला म्हणायचं फ्रुक्टोज. अरे समजतंय का? किती इझी आहे. त्यानंतर पोरांनो मी तुम्हाला म्हणतोय डायसॅकराईड. तुम्हाला मी सांगितलं हे मोनोसॅकराईड. तर डायसॅकराईडमध्ये जे आहेत ना पोरांनो, त्याच्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात. काय असतात? 2 रेणू. डाय म्हणजे 2. डाय म्हणजे काय? 2. डाय म्हणजे 2. साखरेचे 2 रेणू कशामध्ये असतात? ह्या डायसॅकराईडमध्ये असतात. हां, उदाहरणार्थ जे की आता माल्टोज म्हणा, माल्टोज म्हणजे पोरांनो, माल्टोज जी आहे ना ती पण असते डायसॅकराईड किंवा द्विशर्करा म्हणतात त्याला. त्यानंतर परत लॅक्टोज कशामध्ये असते? दुधामध्ये असते. पण हे लॅक्टोज ज्यावेळेस गॅलॅक्टोज होतं तरच त्याचं पचन होतं. ठीक आहे, हे डायरेक्ट लॅक्टोज पचन होतं का आपल्याला? नाही. ठीक आहे. त्यानंतर सुक्रोज म्हणजे ऊसामध्ये जी साखर असते ना त्याला सुक्रोज म्हणायचं. ऊसामध्ये जी साखर असते त्याला काय म्हणायचं पोरांनो? सुक्रोज. ऊसामध्ये शुगर
शुगर केन म्हणजे सुगर केन म्हणजे सुक्रोज. ठीक आहे. ऊसामध्ये जी साखर असते त्याला म्हणायचं सुक्रोज. हे काय कशाची उदाहरणं झाली? डायसॅकराइड. आणि तिसरं जे आहे पोरांनो त्याला म्हणायचं पॉलिसॅकराइड. काय म्हणायचं? पॉलिसॅकराइड. किती इझी आहे रे. पॉलिसॅकराइड. त्याची स्पेलिंग राईड. पॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्स हे पॉली म्हणजे याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त सॅकराइडचे काय असतात? मोलेक्युल असतात. म्हणजेच रेणू असतात. म्हणजेच काय असतात? रेणू असतात. कळतंय का? आणि मग याच्यामध्ये ग्लायक्टोज वगैरे काय काय पेक्टिन वगैरे आहेत ते आपण पुढं पाहूया. हां, त्याच्यानंतर आहे पोरांनो बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रोटीन. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने. तर ही जी प्रथिने आहेत ती किंवा ही जे प्रथिने आहेत ना, ही प्रथिनं आपल्याला आता बरं एक तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कशापासून मिळतात हे सांगायचं राहिलं. कशापासून मिळतात? ती भेटते तुम्हाला व्हीटपासून. तुम्ही सांगा मग आता पुढे कशापासून मिळत असेल सांगा बरं. यास, बाजरी, ज्वार, बाजरी, आणखी तांदूळ, पोटॅटो, आणखी सांगा. टोमॅटो. ठीक आहे, सांगा. स्वीट पोटॅटो. सगळ्यांमध्ये पोरांनो तुम्हाला जे जे गोड लागतं ना ते सगळ्यांमध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतात. समजलं का तुम्हाला? ऊसामध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतं. जे जे मी म्हटलं तुम्हाला गोड लागतं त्या सगळ्यांमध्ये समजलं का रे? कार्बोहायड्रेट समजलं का रे पोरांनो? कोलगेट मध्ये राहतं का? कोलगेट खाता का? नाही, पण थोडंसं गोड लागतं ना. ठीक आहे, मग त्यात पण असतंच ते. ठीक आहे. बरं, आता आपण बघूया प्रोटीन. हे प्रोटीन जे आहे ना पोरांनो कशापासून बनलेलं आहे बघा. कोणत्या कोणत्या एलिमेंटपासून. तुम्हाला कार्बोहायड्रेट कशापासून बनलेलं माहिती आहे? कशापासून? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन और हे 3पासूनच बनलेला आहे आपला कार्बोहायड्रेट्स. पण नायट्रोजन हे प्रोटीनमध्ये असतं. कशामध्ये असतं? प्रोटीनमध्ये असतं. म्हणजे प्रोटीनमध्ये चॉनपासून प्रोटीन बनलेलं आहे. चॉन म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. चॉनपासून काय बनले? प्रोटीन बनले. अरे कळतंय का? नाही कळतंय. हो सर. आणि एक ॲमिनो ॲसिड नावाचं काहीतरी एक ॲसिड असतं. ते ॲसिड एकूण 20 ॲमिनो ॲसिड असतात पोरांनो. ते ॲमिनो ॲसिड जे आहेत ते 20 ॲमिनो ॲसिड तयार करण्यासाठी ह्या प्रोटीनचा उपयोग होतो. म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिने. मग हे प्रथिने कशापासून मिळतात तुम्हाला माहिती आहे? सगळ्या डाळी कशापासून मिळतात? डाळीपासून मिळतात. डाळी माहिती आहे ना कोणकोणत्या डाळी असतील? मग तुरीची आहे, मुगाची आहे, मसुरीची आहे, उडदाची आहे, आणखीन कशाची डाळ आहे रे? आणखी झाले ना? हां, हरभऱ्याची आहे, आणखीन मुगाची आहे, मोठीची आहे, मोठ आहे. ह्या सगळ्या डाळींपासून जे आहे ना पोरांनो प्रोटीन मिळतं आपल्याला. त्यानंतर मग एवढंच आहे का? तुम्हाला माहिती आहे का अंड असते ना? अंड पोरांनो तुम्हाला एग्ज माहिती आहे का? एग्ज कोण खातं एग्ज? तर त्या एग्ज मध्ये जो पिवळा भाग असतो की नाही त्याच्यापासून प्रोटीन भेटतं. ते तुम्ही खात नाही, तुम्ही टाकून देता काही जण. तुम्हाला वाटतं ते नाही चांगलं नाही लागत. अरे पण त्यापासून प्रोटीन मिळतं. त्यानंतर काही प्राण्यांपासून पण मिळतं. म्हणजे मांसपासून भेटतं. माशापासून पण प्रोटीन भेटतं पोरांनो. कळतंय का तुम्हाला? या सगळ्यांपासून काय मिळतं? प्रोटीन मिळतं. आणि आपल्या शरीरामध्ये एन्झिम असतात. एन्झिम म्हणजे विक्रम. एन्झिम्स असतात. हे एन्झिम्स निर्माण करण्यासाठी प्रोटीनचा उपयोग होतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही पुरानो हार्मोन्स असतात. हार्मोन्स म्हणजे काय? संप्रेरके. हार्मोन्स हार्मोनियम नाही, मला वाटतं हार्मोनियम. हार्मोन्स
हे हार्मोन्स आहे ना, हे हार्मोन्स निर्मितीसाठी देखील प्रोटीन्स उपयोगाची आहेत. कळतंय का? आणि बर्झेलियस नावाचे शास्त्रज्ञ, बर्झेलियस, ठीक है, ये बर्झेलियस नाम के जो साइंटिस्ट थे, बर्झेलियस, इन्होंने प्रोटीन का क्या किया, इनोवेशन किया बर्झेलियसने. या बर्झेलियसनं काय केलं पोरांनो? प्रोटीनचा शोध लावला. प्रोटीनचा शोध कोणी लावला? बर्झेलियसने लावला. ठीक आहे. मग आपल्या शरीरामध्ये किंवा आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये 50 ते 75% कशाचं प्रमाण असतं? कार्बोहायड्रेट्स. याने की आपका दिमाग है का नहीं है. मग या प्रोटीनचं जे आहे ना, प्रोटीन्स 10 ते 15% प्रोटीन राहते. 10 ते 15%. ह्याच्यामध्ये 10 ते 15% प्रोटीन्स असतात. कळतंय का? मग हे प्रोटीन देखील 2-3 प्रकारचे आहेत, तेही आपण बघूया नंतर पुढे. त्याच्यानंतर येतं पोरांनो फॅट. फॅट म्हणजे लठ असं वाटतं तुम्हाला. FAT, फॅट म्हणजे लठ. पण फॅट म्हणजे काय? मराठीमध्ये म्हणतात त्याला मेद. फॅट म्हणजे काय? मेद. मेद म्हणजे पण लठच होते, त्याचा अर्थ स्निग्ध पदार्थ. मग तेलाचे जे पदार्थ आहेत, तूप असेल, तेल असेल, हां, हे सर्व कशाचे आहेत उदाहरणं? फॅट्सचे. तूप जर घेतलं तर ते कशाचं उदाहरण आहे रे? फॅट. म्हणजे फॅट कशा? तुपापासून आपल्याला फॅट मिळतं. काय रे? राईसने पण भेटेल सर आपल्याला फॅट. राईसमधून भेटतं? राईसपासून तेल निघतं का? राईसपासून तेल निघत असेल तर भेटतं. पण जास्त प्रमाणात आहे ना पोरांनो, फॅट आपल्याला तुपापासून मिळतं, तेलापासून भेटतं, हां, शेंगदाण्यापासून भेटतं. तेल ज्या पदार्थामधून तेल भेटतं. आता शेंगदाण्यापासून तेल भेटतं की नाही? मुरली. सोयाबीनपासून तेल भेटतं की नाही? म्हणजे ज्या धान्यांपासून तेल मिळतं आणि ते खातो आपण, त्याच्यातून आपल्याला फॅट मिळतं. कळतं का? हां. मग तूप आहे, तुपात तेल असतं की नाही? मग ते पण काय झालं पोरांनो? फॅट. त्यापासून फॅट मिळतं. आणि तू हे दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर पनीरची भाजी बनते. लोणी, खोबर तेल खाता बरं का काही लोक. खोबर तेल पण खाता काही लोक. तर त्याच्यापासून घी वगैरे हे जे आहेत ना पोरांनो, तर हे आहेत फॅटी आहेत. मग त्यानंतर चरबी. हां, चिकन खाता ना कोणी, चिकनमध्ये चरबी असते. ठीक आहे. तर ते चरबी आहे ना, ते चरबीपासून देखील फॅट मिळतं. म्हणजे तेल असतं, त्याला आपण फॅटच म्हणतो, त्याला फॅटच म्हणायचं. ठीक आहे. हे सगळे पोरांनो कशापासून मिळतात? म्हणजे तुम्हाला कळलं का? फॅट कशापासून मिळतं? ज्या पदार्थापासून तेल निघतं ते फॅटी. अरे समजलं का? आणि जे गोड लागतात ते कार्बोहायड्रेट. अरे कितना इझी हो गया काम अपना. अरे हो गया की नाही? जे गोड लागतात नंतर सगळं टेस्ट करत बसाल तुम्ही, असं काही करू नका. हां. त्यानंतर जे डाळी आहेत, ज्या डाळी आहेत, ते सगळ्यापासून काय मिळतं? प्रोटीन्स भेटतात. मग आपल्याला दुधापासून बी भेटतं. आणि मग पुराणं हे फॅट जे आहे ना, तुम्हाला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स कोणत्या एलिमेंट्सपासून तयार होतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आणि प्रोटीन मात्र नायट्रोजन. प्रोटीनमध्ये नायट्रोजन असतं. कर्बोदकामध्ये असतं का? नसतं. मग ह्या फॅटमध्ये पण हेच असतं, फक्त कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ह्या फॅटमध्ये पण. कळलं का? फक्त नायट्रोजन कशामध्ये असतं पोरांनो? किंवा नायट्रोजन प्रोटीनमध्ये. हे बघा, प्रोटीन, नायट्रोजन. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. प्रोटीन न आलं शेवटी, नायट्रोजन आलं शेवटी. म्हणजे हे नायट्रोजन जे आहे तर ह्या फॅटमध्ये नाही राहत, कर्बोदकामध्ये नाही राहत. कळलं का? चो आहे ना एवढे चो तिघांचा नायट्रोजनचा काही संबंध नाही. तिघा नाही, दोघंच. फॅट आणि कार्बोहायड्रेट्स. फॅट आणि कार्बोहायड्रेट्समध्ये आता 3 पकडून. हां. आणि हे नायट्रोजन जे आहे तर ते प्रोटीनमध्ये. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे. काही अडचण आहे का पोरांनो याच्याबद्दल तुम्हाला? त्यानंतर आहे पोरांनो त्यानंतर, अरे केक क्यों नाही जाता यार? त्यानंतर आहे व्हिटॅमिन. हे एकदम भारी व्हिटॅमिन आपल्याला घ्यायचं आहे. आपण थोडीशी माहिती सांगू. हां. तर व्हिटॅमिनची थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला, जास्त नाही सांगत बरं का.
हे जे व्हिटॅमिन्स आहेत ना, हॉपकिन्स नावाचे जे शास्त्रज्ञ होते, हॉपकिन्स नावाचे शास्त्रज्ञ होते. त्या हॉपकिन्स शास्त्रज्ञांनी व्हिटॅमिनचा इनोव्हेशन केलं किंवा शोध लावला. पण या व्हिटॅमिनला किंवा या व्हिटॅमिन असं नाव जे आहे ना पोरांनो, फुंक या शास्त्रज्ञांनी दिलं. फुंक या शास्त्रज्ञांनी नाव दिलं, पण शोध कोणी लावला? हॉपकिन्सने लावला. व्हिटॅमिनचा शोध कोणी लावला? हॉपकिन्सनी लावला. व्हिटॅमिन्सला व्हिटॅमिन हे नाव कोणी दिलं? फुंकने दिलं. फू केलं, नाव दिलं. फू नाव देऊन टाकलं फुंकनी. ओके, राहील लक्षात तुमच्या? व्हिटॅमिन्सला फुंकनी व्हिटॅमिन हे नाव दिलं, पण व्हिटॅमिनचा शोध कोणी लावला? हॉपकिन्सनी लावला. ठीक आहे. तर हे असे व्हिटॅमिन्स आहेत पोरांनो. मग व्हिटॅमिन्स भरपूर आहेत. काही व्हिटॅमिन्स हे फॅटमध्ये सोल्युबल असतात, म्हणजे फॅटमध्ये विरघळतात, आणि काही पाण्यात विरघळतात. जे पाण्यात विरघळतात असे दोनच आहेत, बी आणि सी. बी आणि सी नावाचे दोनच जे व्हिटॅमिन आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात, आणि बाकीचे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी नाही, व्हिटॅमिन बी आणि सी कशामध्ये विरघळतात? पाण्यात विरघळतात. ठीक आहे. म्हणून हे दोन पाण्यात पटकन विरघळतात नाही का, म्हणून हे दोनची आपल्याला जरूरत असते. म्हणून हे दोन जास्त घ्यावं लागतात आपल्याला. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यापासून मिळतं. सूर्य म्हणजे काय? सूर्यापासून आता लगेच दे मला व्हिटॅमिन असं काही नाही. हे व्हिटॅमिन थोडा वेळ झोपावं लागतं सूर्याकडे, सकाळी उठलं. हा, कवळ्या सूर्यापासून. आणि आपल्या त्वचा आहे ना, त्वचेच्या खाली ते तयार होतात. त्वचेच्या खाली तयार होतात. हा, आपली ही त्वचा आहे ना पोरांनो, ही स्किन, ही आपल्या शरीरातली सर्वात मोठा अवयव आहे. स्किनच. येस, स्किन सर्व शरीरावर स्किन आहे, आणि ती स्किन जी आहे ना, तर आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. आपल्या शरीरामध्ये 78 पोरांनो ऑर्गन आहेत, म्हणजे अवयव आहेत. 78 अवयव आहेत. पण मग तुम्हाला वाटेल 78, मग 78च आहेत का? अरे नवीन पण आहेत, पण शोधले गेले नाहीत. काही अवयव असे आहेत आपल्याला माहीत नाहीत. सगळे मिळून, बाहेरचे मधले विधले सगळे, हे डोळे बिळे सर्व मिळून 78 अवयव आहेत. किती? 78, 78. आणि पोरांनो असे पण काही आहेत की त्याचा शोध लागला नाही, ते शोध लावायचे आहेत आपल्याला. तुम्ही पण लावू शकता आपल्या शरीरामध्ये कोणकोणते अवयव आहेत. नाही तर लगेच तुम्ही काय दिसतं अवयव. आपल्या मधल्या बॉडीला प्रोटेक्ट करतं ना. हो, ठीक आहे, असू द्या. तर ही व्हिटॅमिन जे आहेत, आपण आलो होतो व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के, ही अशी काही व्हिटॅमिन आहेत पोरांनो. याच्यापासून रात आंधळेपणा होतो. जर तुम्ही व्हिटॅमिन ए तुम्हाला भेटलं नाही, म्हणजे गाजर तुम्ही व्यवस्थित खाल्ले नाहीत, गाजर्स वगैरे, गाजर, टोमॅटो, बीट वगैरे, तर तुम्हाला रात आंधळे होईल. रात आंधळी म्हणजे काय? रात्री आंधळं, रात्र दिसत नाही त्यांना, रात्र आंधळी. म्हणून तुम्ही गाजर वगैरे खात राहायचं. हे आपण बघूया पुढे. त्यानंतर वॉटर पण आहे आणि मिनरल पण आहे. हे आपण हळूहळू पुढे घेऊया. तर आपण आपल्याला कार्बोहायड्रेट्समध्येच वेळ आपला निघून जाणार आहे. किसको अरे यार कहाँ गया ये लोग? ऐसा क्यों हो रहा है हमारे साथी? व्हिडिओ ऑन करा पोरांनो, आणि मला सांगा कोणाकोणाला बोर झालं पटकन. कौन कौन सो गया था? जल्दी बताओ आद्या. काय सर? कौन कौन सो गया था? सर मी नाही झोपली. फिर कौन सो गया था? समजलं का रे? हो सर. यस सर. काय समजलं बरं सांगा बरं मला. अनुराधा, अनुराधा काय सर? समजलं बेटा? हो सर. काय काय समजलं बरं? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ, फॅट. आणखी ते त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि ते आपल्याला कशातून मिळतात. अरे यार काय हुशार आहे तू अनुराधा, तू बहुत ही हुशार आहे. आणखीन कोण हुशार आहे?
ये भाऊ. काय सर? समजलं का? हो सर. काय समजलं? कार्बन, हो. हायड्रोजन, कार्बोहायड्रेट, कार्बोहायब्रिड आणि अनुराधाकडली जिवारी हायब्रिड. आणखीन काय हायब्रिड? काय म्हणलं त्यांना पहिले? प्रोटीन, प्रोटीन. शाबाश. छान, व्हेरी नाईस. अरे ये माहीत झालं तरी बहुत हो गया आपलं. चौथी रात्र आहे तू. हे सगळं आपलं लय पुढचं चालू आहे. आणि कोण आहे? समृद्धी. व्हिडिओ ऑन करा रे, व्हिडिओ ऑन करा. तुम्ही काय व्हिडिओ ऑन करत नाही बाकीचे? समृद्धी व्हिडिओ ऑन कर. हे देशले कोण आहे? व्हिडिओ ऑन करा. सर माझा व्हिडिओ ऑनच आहे पण दिसत नाहीये. देशले कोण आहे रे बेटा तू? सृष्टी जाधव. देशले नावानं आहे का तू? सृष्टी जाधव तू तरी या नावाने ना? यार आपण बंदी आहे आज. केलं परत व्हिडिओ ऑन करा पोरांनो. व्यवस्थित चाललंय ना? अवघड वाटते का भाऊ? हो सर. सम्यक हो सर. अवघड आहे का? नाही सर. कुणाला अवघड वाटतंय का? कुणाला अवघड वाटते का? अवघड. समृद्धी अवघड वाटते का? नो सर. भालेकर कायला? ठीक आहे. घ्या या इकडं. आता एक स्टार करून लिहा. कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मराठीमध्ये कर्बोदके लिहिलं नाही तरी चालते. त्याच्या पुढेच लिहा कार्बोहायड्रेट्स आर हे कार्बोहायड्रेट्सला हायलाइट करायचं. कार्बोहायड्रेट्स are classified into three major group. सो मेजरच्या नंतर काय आहे? ग्रुप. GROUP ग्रुप म्हणजे गट. कार्बोहायड्रेट्स 3 गटामध्ये विभागलेत की नाही रे? कोणते कोणते? मोनो, डाय, पॉली. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलीसॅकराइड. मोनो हे मोनो, डाय, पॉली. ठीक आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, मोनोडायपॉली. मोनोडायपॉली. तुम्ही लिहू शकता मोनोडायपॉली. लिहा 1 नंबर लिहा. हा 1 नंबर ना याचा लिहा. रोमन मध्ये लिहा मोनोसॅकराइड, स्पेलिंग बरोबर लिहा. मोनो SAC सॅक CH परत CHE राईट्स. स्पेलिंग एकदा बरोबर लिहून घ्या. मोनो
MONO मोनो सॅक सॅकराइड्स मोनोसॅकराइड्स. ओके, 3 मध्ये भागला आपण. बरोबर आहे का? मोनोसॅकराइड्स. स्पेलिंग आता चुकणार नाही. म्हणजे पुढे हे स्पेलिंग चुकवायचं, ज्यानं विसरल त्यांना 100 रुपये भेटतील. सॅकराइडची स्पेलिंग हे एकत्रच आहे. सॅकराइडची स्पेलिंग जो चुकेल डबल आहे का? हा, SACCHARIDES सॅकराइड्स. अनुराधा सॅक्राइड्स. सॅकराइड्स. अनुराधा 2 नंबर लिही. अरे अरे आहेत का सर्व? 2 नंबर सॅक्राइड नाहीये, डायसॅक्राइड आहे. अरे आहेत का नाही तुम्ही सर्वजण? आहे सर. आहे सर. आहे सर. अनुराधा तू नाही का? दोन नंबर लिहा. डायसॅकराइड. DI. आता सॅकराइडची स्पेलिंग DISACCHA. एकच आहे हा, वेगवेगळं नाही आहे. व मी तुम्हाला समजण्यासाठी देतोय. डायसॅकराइड्स. यार ही क्यों नहीं जाता है? डायसैकराइड्स. शिट, ये लोग इसे डायसैकराइड्स. तीन नंबर पॉलीसॅकराइड्स. पॉलीसैकराइड. पॉली POLY पॉली. यार इसका कुछ तो करना पड़ेगा. सैकराइड्स. पॉलीसॅकराइड्स. हां, याला असं करून घ्यायचं का? हे बघा, याला असं करून घ्यायचं आणि लिहायचं मोनोडायपॉली. मोनोडायपॉली. नाही काय नाही, लक्षात ठेवायचं तुम्हाला. तुम्ही इथं हायलाईट करा ना याला. ह्या मोनोला हायलाईट करा, डायला करा, तुम्हाला लक्षात राहील. पॉली. मोनोला करा, डायला करा आणि पॉलीला करा हायलाईट, तुम्हाला लक्षात राहून जाईल. मोनोडायपॉली. मोनोसॅकराइडचे तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहेत का? कोणते कोणते आहेत सांगा बरं, आठवतात का? फ्रूट्स. क्या बात है. फ्रुक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, ग्लॅक्टोज. लिहा पुढे. द्या मोनोच्या पुढे लिहा. मोनोच्या पुढे तुम्हाला जागा आहे ना, लिहा. मोनोच्या पुढे लिहा ग्लुकोज. हा ना, लिहा ना, इंग्लिशमध्ये लिहा ना. GLU ग्लुकोज. म्हणजे हे उदाहरण तुमच्या लक्षात आहे, बाकी काही लिहून देत नाही. ग्लुकोज. त्यानंतर फ्रुक्टोज. फ्रुक्टोज बघा, त्याच्या खाली पुढे लिहा. पुढे हेच आहे, याचेच उदाहरण आहेत ना ते, मोनोचेच आहेत. फ्रुक्टोज आहे ना, जागा आहे. मोनोचे उदाहरण आहेत ना. यस मोनोचे आहेत. फ्रुक्टोज. आणखी कुठला म्हटलो मी? गॅलॅक्टोज. जागा झाली. गॅलॅक्टोज लिहून घ्या पुढे कसं तरी, कुठं तरी लिहून घे. लिहिलं. त्याच्या पुढे लिहिलं. बस तीनच लक्षात ठेवायचे. मोनोचे हे 3 उदाहरण आहेत. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज म्हणजे कशाचं आहे रे? गॅलॅक्टोज कशापासून मिळते? मिल्क. फ्रुक्टोज फ्रूट. ग्लुकोज शुगर. त्यानंतर डायसॅक्राइड्स आहे ना, डायसॅक्राइडच्या पुढे लिहा, थोडं बारीक अक्षरात लिहा. त्याच्या पुढे ते उदाहरण फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला. माल्टोज. तुम्हाला म्हटलं होतं ना माल्टोज. हे माल्टोज जे आहे ना, धान्यापासून मिळणारे माल्टोज. त्यानंतर सुक्रोज.
सुक्रोज, SUCROAC, सुक्रोज. अनुराधा, काय सर? तू का आवाज नाही देत आहे? आणि लॅक्टोज. हे माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज कोणत्या कार्बोहायड्रेट्सचे उदाहरण आहे तर पुरानो? डायसॅक्राइडचे आहेत की नाही? अरे आहेत की नाही? हो सर. आता पॉलिसॅक्राइड. पॉलिसॅक्राइडच्या पुढे लिहा 3 उदाहरणं. एक आहे स्टार्च, STARCH, स्टार्च. स्टार्च म्हणजे स्टार्च म्हणजे तर तो सॅक्राइडचाच प्रकार आहे. म्हणजे बारीक झाल्यानंतर गोड गोड लागतं ना, ते स्टार्च. झाल्यानंतर ओरडू लागतं. तुम्ही खाल्ल्यानंतर तोंडामध्ये जास्त चावल्यानंतर गोड लागतं ना, तर स्टार्च म्हणायचं. ठीक आहे, चॉकलेट. चॉकलेट म्हणू शकतो तुम्ही. बारीक झाल्यानंतर जे गोड असतं स्टार्च त्यालाच म्हणायचं, किंवा त्याला पीठही म्हणू शकतो आपण. पिठी साखर तेही म्हणू शकतो. ठीक आहे, स्टार्च. त्यानंतर ग्लायकोजन. स्टार्च, GYLO, ग्लायकोजन. सेल्युलोज, ग्लायकोजन. सेल्युलोज. आणि एक आहे कायटिन, CHITIN, कायटिन. हे 4 स्टार्च लक्षात ठेवा, महत्त्वाचं. स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज आणि कायटिन. झाले. इथे लिहिलं चालतं, खाली नाही इकडं कायटिन. ह्याला हायलाईट करायचा, मोनो, डाय आणि पॉलीला. आणि पुढचे पण व्यवस्थित अंडरलाईन करायचं, लक्षात राहिले पाहिजेत. मी कधी पण विचारा नाही, एवढं सुटसुटीत झालंय तुम्हाला की बस. तुम्हाला कोणी 10वीच्या पोरांना तुम्ही विचारू शकता, अरे बरोबर आहे की नाही? अरे किधर जा रहा है ये लोग? व्हिडिओ ऑन करा पोरांनी इकडं. तू सांग भाऊ मला, भाऊ, मोठा भाऊ. का सर? मला तू सांग, फ्रुक्टोज ही जी शर्करा आहे ती कोणती आहे? मोनो, डाय का पॉली? फ्रुक्टोज. मोनो. बरोबर आहे का रे? हो सर. अरे सांगा, बरोबर आहे का? हो सर. बरोबर आहे का? काय विचारलं? फ्रुक्टोज जे उदाहरणं दिले ना मी तुम्हाला, ग्लुकोज, फ्रुक्टोज, आणि ते कशामध्ये आहेत? मोनोमध्ये आहेत. मोनोमध्ये. दुसरा कोणता आहे? ग्लॅक्टोज. ग्लायकोजन. हे कशामध्ये आहेत? मोनोमध्ये आहेत. ग्लायकोजन. बरं, आता मी विचारतो, एक मिनिट हा, व्हिडिओ ऑन करा सगळेजण तुम्ही. पार्थ भाऊ, तू सांग, स्टार्च ही जी साखर आहे तर ती डाय, बघू नको ना भाऊ, बघू नको ना भाऊ. नको ना बघू भाऊ. डाय मध्ये आहे, डायसॅक्राइड आहे, पॉलिसॅक्राइड आहे का मोनोसॅक्राइड आहे? स्टार्च. पॉलिसॅक्राइड. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. हो सर. आता तू सांग रे बेटा, यस सर. आता तू सांगा. मला विचार ना. ग्लायकोजन कोणती सॅक्राइड आहे रे? डाय, पॉली, मोनो? पॉली. हा, पॉली. बघू नको ना. बरोबर आहे का रे? नाही बघितलं. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. हो सर. यस सर. नक्की ना? म्हणजे तुम्हाला हो सर. बघा, म्हणजे तुम्हाला
मोनोसॅक्रॅइडचे तिन्ही उदाहरणं पाठ झाले. डायसॅक्रॅइडचे तिन्ही उदाहरणं पाठ झाले. अरे झाले की नाही? डायसॅक्रॅइडमध्ये कोण कोण आहेत? माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. बघू नका ना. माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. आणि पॉलीमध्ये 4 आहेत, ते 4ही पाठ झाले. झाले का नाही? हो सर. पॉलीमध्ये 4 कोणते कोणते आहेत? स्टार्च आहे, ग्लायकोजन, सेल्युलोज आणि कायटिन. त्याला चिटिन नाही म्हणायचं, चिटिंग नाही करायची. त्याला कायटिन म्हणायचं. ठीक आहे. ये 4 ही मालूम हो गए ना? बहुत बढ़िया, व्हेरी नाईस. आता इकडे या. आहे का सर्वजण आपण? यस सर. आता लिहा स्टार करून फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स. यांचं फंक्शन काय आहे, काम काय आहे त्याचे? काय काम आहे रे याचं? लिहा. एक नंबर काम लिहा, किंवा ॲरो दाखवून काम लिहा. 1 नंबरचं लिहा. तो लिहा 1 नंबर काम आहे. कार्बोहायड्रेट्स वर्क्स फॉर फ्युअल. लिहा कार्बोहायड्रेट्स. लिहा वर्क ॲज फ्युअल. फ्युअल म्हणजे काय रे? फ्युअल म्हणजे काय? पेट्रोल. फ्युअल म्हणजे इंधन. म्हणजे इंधनाचं काम करतं. इंधन देतं आपल्याला. आपल्याला इंधनाची गरज आहे की नाही? म्हणजे पेट्रोल नाही, इंधन म्हणजे हे ऊर्जा. इंधन म्हणजे ऊर्जा. त्याची गरज आहे की नाही आपल्याला? कार्बोहायड्रेट्सच्या नंतर काय? वर्क कार्बोहायड्रेट वर्क ॲज फ्युअल झाला. म्हणजे आपल्याला इंधनासारखं काम करतं. जसं गाडीमध्ये पेट्रोलची गरज असते, तशी आपल्या गाडीमध्ये ह्या कार्बोहायड्रेटची गरज असते. त्याशिवाय एनर्जी येणार नाही ना. हा. नुसतं तुम्हाला डाळी खाऊन चालेल का? रोज डाळच खातो म्हटलं तर चालेल का? अरे बाप, त्याच्यात पोळी पाहिजे, भात पाहिजे, भाकर पाहिजे. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर. अनुराधाकडची ज्वारी आहे ना, ती ज्वारी पाहिजे. ती महत्त्वाची चांगली ज्वारी आहे. ती कोणती आहे ती माहिती आहे? मालदांडी, परभणीची. आणि लिहा 2 नंबरचं काम लिहा. आपणास कळविण्यात आनंद होतो की, असं लिहू नका. आपणास रोज संपूर्ण ऊर्जेपैकी निर्विका काय येत नाही रे? पैकी संपूर्ण ऊर्जेपैकी 50 ते 75% ऊर्जा कर्बोदकांपासून किंवा कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. या कर्बोदकांपासून मिळते. 100 ते 50 ते 75. हे 50 ते 75 आहे ना, त्याला हायलाईट करायचं पोरांनो मस्तपैकी. रोज संपूर्ण ऊर्जेपैकी 50 ते 75% ऊर्जा कर्बोदकांपासून मिळते. किती? 50 ते 75. म्हणजेच त्याला आपण असंही म्हणू शकतो ना रे पोरांनो, 3/4. बरोबर की नाही? 3/4 ऊर्जा आपल्याला कर्बोदकांपासून मिळते.
चला पुढे 3 नंबरचं काम. वन ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेट लिहायला कंटाळा आले का रे तुम्हाला? अरे श्रेयश, 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हटलं की त्याला गिव्ज. अरे तुम्ही ऐका नाही. गिव्ज 4 किलो कॅलरीज एनर्जी. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आपल्याला किती कॅलरी ऊर्जा देते? 4 किलो कॅलरीज. हे 4 किलो कॅलरीजला काय करायचं पोरांनो? मस्तपैकी हायलाइट्स करायचं. फोर किलो कॅलरीज. ठीक आहे. आणखीन भरपूर कामं आहेत त्याचे, पण आपण काय तेवढे कामं आता लिहून घ्यायचं नाही. हां बस हो गाईज इनका. आता पुढे घेऊ लिहून. सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स. मग हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशापासून मिळतं? लिहा, स्टार करून लिहा. हे हायलाईट करायचे ना, जे स्टार करून दिलो ना ते सर्व हायलाईट करायचे बरं का. अनुराधा, काय सर? तू वाच बरे, वाचत राहतो. सर इथं कीर्तन चालू आहे, आवाज येत नाही. काय चालू आहे? कीर्तन कीर्तन. दारापुढे. हो का? हो. पार्थ तू वाच. सप्त सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स लिहा. काय सर? आता वाच, लिहायचं बेटा, तुला वाचायचे. हो सर. wheat, rice, maize, sweet, स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो sweet म्हणजे potato, रताळे. 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 मेज म्हणजे मका. राईस म्हणजे चावल. चावल. तांदूळ. त्यानंतर लिहा पोटॅटो. अप्पा स्वीट पोटॅटो ना. झालं. स्वीट पोटॅटो नंतर पोटॅटो अँड अदर प्लांट. अँड अदर प्लांट. ठीक आहे. बस झालं एवढं. या कर्बोदकांचा लाड बस झाला. प्रोटीन. आता घेऊ प्रोटीन. वेळ नाही. अरे एक लिहून घ्या ना, ते कशापासून बनतात ते कशापासून बनतात ते लिहिलं नाही ना आपण. ते महत्वाचं आहे, ते लिहा ना.
लिहा, ॲरो दाखवून लिहा. कार्बोहायड्रेट्स compounds of कंपाऊंड्स ऑफ कार्बन, याला हायलाईट करायचा, CARB1 कार्बन, हायड्रोजन दिलं तरी हायड्रोजन, and ऑक्सिजन oxygen. In 1:2:1 ratio. म्हणजे हायड्रोजनचं प्रमाण 2 असतं, 2. ठीक आहे. त्यानंतर या पुराणं प्रोटीन. बर्झेलियस लिहा, 2 नंबर लिहिलं का, हायलाईट करून लिहायला. प्रोटीन, प्रोटीन म्हणजे काय सृष्टी? लिहा प्रोटीन, सृष्टी. सर नाही आहेत. प्रोटीन माहित नाही, नाही ती. नवी सृष्टी आहे ना. हो सर. मग प्रोटीन म्हणजे काय विचारलं बेटा तुला? प्रोटीन वर्ड वॉज प्रथिनी. प्रोटीन वर्ड वॉज फर्स्ट यूज्ड. कोण यूज केले पहिल्यांदा रे प्रोटीन? बर्झेलियस, बी कॅपिटल. बर्झेलियस. प्रोटीन वर्ड वॉज फर्स्ट यूज्ड बाय बर्झेलियसनी हा प्रोटीन शब्द पहिल्यांदा वापरलेला आहे. पुढे लिहा. खाली एक एरो दाखवून द्या. अप्रोक्झिमेटली 15% ऑफ 15 ला हे करायचं, हायलाईट करायचा. अप्रोक्झिमेटली 15% of the human body of the human body made up of protein.
आपली जी बॉडी आहे ना, तर ती 15% जी बॉडी आहे तर ती ह्या प्रोटीननं बनलेली असते. म्हणजे 15% भाग आपल्या बॉडीचा प्रोटीन असतो. कुठलं पण असू शकतं. हं? कुठलं पण असू शकतं ना. हां, आणखी एक ॲरो दाखवून द्या. नायट्रोजन, याला हायलाईट करून द्या. प्रोटीनमध्ये नायट्रोजन असतं की नाही? हो. अरे असतं की नाही? हो सर. हो सर. नायट्रोजन is present in protein in addition to कार्बन, सी लिहा फक्त, हायड्रोजन अँड ऑक्सिजन अँड ओ लिहा. सी एच ओ लक्षात राहील ना? वा शाबास, तू तर ना लिहून टाकलं, अक्षर लिहून टाकली, काय नाही. आणखी एक लिहा फक्त, एक ॲरो टाकून लिहा फक्त बस. 20 टाइप्स 20 टाइप्स ऑफ 20 टाइप्स ऑफ amino acid are necessary for human body. Are necessary amino for human body. एमिनो ऍसिड और नाही आर. 20 टाइप्स 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड जे आहेत ते आपल्या ह्युमन बॉडीसाठी नेसेसरी आहेत किंवा आवश्यक आहेत. ह्या 20ला काय करायचं? हायलाइट. ॲमिनो ॲसिड पर्यंत. ठीक आहे. आता याचे प्रकार आहेत, टाईप्स आहेत, पण आपण काही टाईप्स त्याचे घ्यायचे नाही. हां, त्याचे टाईप्स काही घ्यायचे नाही जास्त आपल्याला. आपण डायरेक्ट फंक्शन घेऊ त्याचे महत्त्वाचे. लिहा फंक्शन ऑफ प्रोटीन, लिहा स्टार करा आणि लिहा फंक्शन ऑफ प्रोटीन. एक नंबरचा फंक्शन. पुराण व्हिडिओ ऑन करा बरं इकडं. कौन कौन सो गया मुझे देखने दो. कौन कौन सो गया, यानी कि श्रेष्ठ सो गया. मला सांग, प्रोटीन हा जो वर्ड आहे तर तो वर्ड कोणी कॉइन केला बेटा? काय सर? प्रोटीन नावाचा जो वर्ड आहे, प्रोटीन जो शब्द आहे, तर तो कोणी कॉइन केला किंवा कोणी तयार केला किंवा कोणी तो पहिल्यांदा यूज केला? कोण सांगते रे? बर्जेलियस. बर्जेलियस. बर्झेलियस.
कोण केला रे? बर्झेलियसनी. बरोबर की नाही? हो सर. आपल्या ह्युमन बॉडीच्या, बघा इकडे लक्ष द्या, आपल्या ह्युमन बॉडीच्या किती टक्के भाग हा प्रोटीननं बनलेला आहे? 15%. क्या बात है, बहुत बढ़िया. 15%. इधर क्या हो रहा है भाई? क्या हो रहा है? नींद आ रही क्या? एक लगा तो जाएगी नींद. 15%. आणि एक लास्ट क्वेश्चन आहे आपल्या श्रेयस भाऊसाठी, मोठा भाऊ. आपल्या शरीरासाठी किती ॲमिनो ॲसिड जे आहेत, ॲमिनो ॲसिड हे नेसेसरी आहेत, आवश्यक आहेत? किती आहेत रे भाऊ, मोठा भाऊ? सांग लहान भाऊ. 20 आहेत. किती ॲमिनो ॲसिड आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत बेटा? 20. किती आहेत? 20. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आता लिहा फंक्शन ऑफ प्रोटीन. एक नंबरचा लिहा फंक्शन, अति महत्त्वाचं आहे. दीज आर these are important for physical growth. ह्या फिजिकल ग्रोथला हायलाईट करायचं बेटा. कशासाठी महत्त्वाचे आहे ते? फिजिकल ग्रोथसाठी. दुसरा लिहा फंक्शन. सर माझ्या फोन में बैटरी कम है, मम्मी लेफ्ट टू का. कोण रे? सर निशांत. ओके, बाय, गुड नाईट, टेक बाय केअर. सर. या 2 नंबर. lack of proteins causes हे मी जे शब्द लिहितो ते हायलाईट करून लिहा. लॅक ऑफ प्रोटीन्सच्या अभावामुळे कॉशी वर्कर कॅपिटल WASSIOR क्वॉशिओरकर अँड मारॅस्मस. क्वॉशिओरकर अँड मारॅस्मस नावाचे जे 2 रोग आहेत, हे 2 रोग जर प्रोटीनचं प्रमाण तुमच्यामध्ये कमी झालं तर होतात, नाही का? हाडूकुळं होणं किंवा चेहरा असा गुटगुटीत दिसणं आणि अंगात काहीच ताकद राहणार नाही, असे लेकरं राहतात नाही, कोणते दिसतात ना. हे ढेबरं पुढं पोट आलेलं, हां, मान एवढीच, पोट एवढं मोठं पुढे, आणि असे चालतात ते. त्यांना समजायचं हे क्वॉशिओरकर झालं आहे. हां, हे क्वॉशिओरकर म्हणजे त्यांच्यामध्ये समजायचं की प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. त्यांना बिचाऱ्यांना प्रोटीन खायला भेटत नाही, समजून घ्यायचं. असं कोणी आहे का आपल्याकडे? श्रेयस भाऊ, असा कोणी आहे का आपल्याकडे? ठीक आहे.
आणि एकच वाक्य लिहून घ्या आणि आपण मग थांबायला काही हरकत नाही. सोयाबीन्स, एक आयरो दाखवून लिहा. सोयाबीन माहिती आहे ना? सोयाबीनची भाजी खाता ना तुम्ही? ते सोयाबीन नाही, हां, ती नाही. ते तेलाची. बरं. सोयाबीन्स इज, ह्याला सोयाबीनला हायलाईट करा. सोयाबीन्स इज द highest source of प्रोटीन. सर्वात जास्त प्रोटीन सोयाबीनमध्ये असतात. चलो, बहुत बढ़िया.